Hello students. So we have started with the new topic kingdom plantae. See the most beautiful living organisms on earth. म्हणजे जसं आपण म्हणतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तर असे हे जे प्लांट्स ज्याच्यापासून आपल्याला अन्न मिळतं, तसंच ऑक्सिजन निर्मिती केली जाते त्यांच्यामार्फत, जे आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असते. त्यानंतर वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांपासून वेगवेगळ्या आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात, ज्याचा आपण आहारामध्ये म्हणा, मेडिसिन्समध्ये म्हणा त्याचा उपयोग करतो. आणि असे हे जे प्लांट्स आहेत ते पाऊस पडण्यासाठी कारणीभूत आहेत आणि त्या पावसावरतीच आपलं पाण्याचा स्रोत अवलंबून असलेला आपण आढळून येतो. तर पृथ्वी तलावरची अत्यंत महत्त्वाची सजीवसृष्टी किंगडम प्लांटी. आणि ह्या किंगडम प्लांटीमध्ये दोन मुख्य ह्या ठिकाणी काय येतात, तर इट consists of sub-kingdoms as a cryptogams and phanerogams, and we have started with the cryptogams. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फरकाचे मुद्दे काही पाहिलेले आहेत की क्रिप्टोगॅम्स कोणाला म्हणायचं, क्रिप्टॉस मीन्स हिडन आणि गॅमेट, त्यांचे गॅमेट्स कसे आहेत, हिडन म्हणजे झाकलेले आहेत, त्यांना क्रिप्टोगॅम्स. आणि फेनोरोगॅम्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की त्यांचे ओपन असतात, जे गॅमेट्स आहेत ते कसे असतात, तर ओपन असलेले आपल्याला आढळून येतात. तर क्रिप्टोगॅम्समध्ये आपण दोन प्रकार बघतो किंवा ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे काय आहेत तर फायलम इन्क्लुडेड असलेले आपल्याला आढळून येतात. तर ह्याच्यामध्ये क्रिप्टोगॅम्समध्ये नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर असे दोन काय पडतात तर गट पडतात. आणि नॉन व्हॅस्क्युलरमध्ये तुम्ही दोन जे ए आणि बी हे पॉईंट्स बघितलेले आहेत. आणि ए पॉईंटमध्ये तुम्ही थॅलोफाइट्स बघितलं आणि बी पॉईंट्समध्ये तुम्ही ब्रायोफायटा बघितलेले आहेत. आता डिव्हिजन्स बघितलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये थॅलोफायटामध्ये बेसिकली थॅलस लाईक ज्यांची बॉडी असते, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते स्टडी केले तर मोस्ट ऑफ द तुम्ही ह्याच्यामध्ये स्पायरोगायराचे वगैरे तुम्ही टाईप स्टडी केलेले तुम्हाला आढळून येतात. आणि ब्रायोफायटामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे ज्याच्यामध्ये डॉमिनंट गॅमेटोफायटिक फेज होती आणि त्याच्यावरती डिपेंड असणारी स्पोरोफायटिक फेज होती. आणि ब्रायोफाइट्समध्ये मेनली ॲम्फिबियस प्लांट्स ज्याला आपण म्हणतो त्यांचा समावेश होता, म्हणजे ज्यांची जीवन प्रक्रिया म्हणजे पाण्याभोवती म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर लगत अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये होते. अशा ब्रायोफाइट्समध्ये तुम्ही मेनली ह्या ठिकाणी मॉसेसचा आणि लिव्हर रॉट्सचा ह्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केलेला आहे. हे सगळे कशामध्ये येतात, दे बिलॉंग्स टू कुठल्या गटामध्ये येतात तर नॉन व्हॅस्क्युलर गटामध्ये येतात. आता ह्याच्यामधला नेक्स्ट सी विच आर इन्क्लुडेड इन अ व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये ज्यांचा समावेश होतो, तर ह्याच्यामध्येच नाव तुम्हाला सांगते द प्लांट्स विच आर हॅव्हिंग अ व्हॅस्क्युलर सिस्टीम इन देम दे आर कॉल्ड एज द व्हॅस्क्युलर प्लांट्स. आणि तोच आपण आज बघणार आहे व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये डिव्हिजन टेरिडोफायटा. हे आज आपण काय करणार आहे तर आजच्या आपण लेक्चरमध्ये त्याचा इन डिटेल अभ्यास करणार आहोत. आता टेरिडोफायटा, तर ह्या शब्दाची जर आपण फोड बघितली ह्या लॅटिन वर्डची, टेरॉन मीन्स फिदर अँड फायटॉन मीन्स प्लांट. म्हणजे जे प्लांट कसे दिसतात तर फिदरप्रमाणे पिसांप्रमाणे ते आपल्याला दिसतात, त्या प्लांट्सला काय म्हटलं जातं तर टेरिडोफाइट्स असं त्यांना म्हटलं जातं. शब्दाचा तुम्हाला अर्थ कळालेला असेल. त्यानंतर दीज आर व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत किंवा ज्यांच्यामध्ये काय आहेत तर व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत ॲज अ झायलेम अँड फ्लोएम. दे आर कॉल्ड एज दी व्हॅस्क्युलर प्लांट. आता हे झालं रिलेटेड विथ द मीनिंग ऑफ टेरिडोफाइट्स. आता थोडासा जर डिफरन्स बघायचा झाला आपल्याला टेरिडोफाइट्स आणि ब्रायोफाइट्समध्ये, तर ठराविक फरकाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते जे परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्कांना वगैरे विचारले जाऊ शकतात. तर ह्या ठिकाणी टेरिडोफाइट्स आहेत. पहिला फरकाचा मुद्दा तुम्हाला कळाला की यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असते, ब्रायोफाइट्समध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम ॲब्सेंट असते. त्यानंतर ब्रायोफाइट्स जे आहेत दे रिक्वायर ॲब्सोल्युटली म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. यांनाही पाण्याची आवश्यकता असते, बट दे आर ऑल्सो एबल टू ग्रो इन अ सँडी सॉइल ऑल्सो. म्हणजे जी वाळू मिश्रित जमीन असते त्याच्यामध्ये सुद्धा ते काय होऊ शकतात तर वाढू शकतात. त्यानंतर टेरिडोफाइट्स जर तुम्ही बघितले तर टेरिडोफाइट्समध्ये तुम्हाला काय आढळतात, द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम लीव्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारची प्लांट बॉडी ब्रायोफाइट्समध्ये काय असते तर ॲब्सेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. टेरिडोफाइट्समध्ये तुम्हाला काय आणखीन आढळतं तर स्पोरोफाइट ही जी त्यांची लाईफ सायकलमधली स्टेज आहे ही स्पोरोफाइट कशी असते डॉमिनंट असते किंवा मेन प्लांट बॉडी असते. तसं ब्रायोफाइट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर गॅमेटोफाइट
मॉसेस मधला एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल. गॅमेटोफाइट ही कशामध्ये असते तर ब्रायोफाइट्समध्ये डॉमिनंट प्लांट बॉडी असलेली आपल्याला आढळून येते. यांच्यामध्ये ट्रू रूट्स प्रेझेंट असतात. दे आर हॅव्हिंग ट्रू रूट्स. तर ह्यांच्यामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज रायझोम. यांच्यामध्ये काय रूट लाईक स्ट्रक्चर रायझोम हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. सो दीज आर द बेसिक डिफरन्स बिटवीन किंवा डिफरन्शिएटिंग पॉईंट्स बिटवीन टेरिडोफाइट्स अँड दॅट ऑफ द ब्रायोफाइट्स मधले हे डिफरन्शिएटिंग पॉईंट्स असलेले आपल्याला आढळून येतात. कॉमन पॉईंट जर दोन्हीमधला सांगायचा झाला तर ह्यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल की ह्यांना सुद्धा ग्रोथसाठी काय लागते, दे रिक्वायर्ड मॉइस्ट अँड शेडी किंवा कूल प्लेसेस हे लागतात. त्याचप्रमाणे ब्रायोफाइट्सना पण काय लागतं तर मॉइस्ट एन्व्हायरमेंट हे त्यांच्या ग्रोथसाठी आवश्यक असलेलं आपल्याला आढळून येतं. आणि त्यानंतर ह्यांची जशी थॅलस लाईक बॉडी असते तशीच ह्याच्यामध्ये काय आढळते, दे शो द प्रोथॅलस. काय प्रेझेंट असतं ह्यांच्यामध्ये, प्रोथॅलस प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येते. थॅलस म्हणजे काय अशी एक्सपांडेड त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. तसंच ह्यांच्यामध्ये काय आढळतं तुम्हाला प्रोथॅलस प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. नाउ कीप इन अ माइंड क्रिप्टोगॅम्स जे आहेत ह्या क्रिप्टोगॅम्समध्ये आपल्याला काय आढळत नाही, दे आर नॉट गोइंग टू शो द फ्लॉवर्स अँड सीड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात. आणि गॅमेट्स कसे असतात, हिडन असलेले आपल्याला आढळून येतात. नॉन व्हॅस्क्युलरमध्ये येतात थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स. आणि व्हॅस्क्युलरमध्ये आता आपण अभ्यास करतोय ते काय आहेत तर टेरिडोफाइट्स, जे कसे दिसतात, फिदर लाईक प्लांट्स दिसतात, त्यांना टेरिडोफाइट्स म्हणतात. आणि अगदीच तुम्हाला जर टेरिडोफाइट्समधलं डोळ्यासमोरचं कॉमन एक्झाम्पल, तुमच्या परिचयाचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर नेचे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत किंवा बहुतांश लोक त्याची काय करतात, ज्याला आपण ऑर्नामेंटल प्लांट म्हणतो, सुशोभीकरणासाठी लागवड बागेमध्ये वगैरे आपण त्या प्लांटची करतो. आणि त्यांची जर तुम्ही ग्रोथ बघितलेली असेल तर अशी पिसाऱ्याप्रमाणे ती असलेली आपल्याला आढळून येते. त्या टेरिडोफाइट्सचा आपण काय करतो ह्या ठिकाणी अभ्यास हा करतो आहे. मग आता ह्या टेरिडोफाइट्सचे आपण काय बघूयात तर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघण्यापूर्वी काही तुम्हाला इव्होल्युशनरी हिस्ट्री जर सांगायची झाली तर इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर इव्होल्युशनरी हिस्ट्री टेल्स अस दॅट टेरिडोफाइट्स आर द म्हणजे फर्स्ट लँड प्लांट्स आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणून ते ओळखले जातात. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं तर ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स. दे आर ऑल्सो कॉल्ड एज दी ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणून त्यांचा काय केला जातो तर उल्लेख हा केला जातो. बिकॉज इव्होल्युशनरी दे आर फर्स्ट लँड प्लांट्स. उत्क्रांतीच्या काळामध्ये पहिले जे जमिनीवर येणाऱ्या वनस्पती तयार झाल्या त्या वनस्पतींचा गट म्हणजे कोण आहेत तर टेरिडोफाइट्स आहेत. म्हणूनच त्यांना काय म्हटलं तर ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स. गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं वाय टेरिडोफाइट्स आर कॉल्ड एज ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स किंवा एमसीक्यूज मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश इज द एक्झाम्पल ऑफ ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स. मग ह्याच्यामध्ये ऑप्शन्स येऊ शकतात थॅलोफायटा, ब्रायोफायटा वगैरे अशा प्रकारे. तर टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणून त्यांचा काय केला जातो तर उल्लेख हा केला जातो. कुठे आढळतात हे आपल्याला, दे ग्रो ॲट कूल मॉइस्ट शेडी प्लेसेस अँड ऑल्सो ऑन सँडी सॉइलमध्ये पण त्यांची काय होऊ शकते तर ग्रोथ ही होऊ शकते. प्लांट्समध्ये काय काय प्रेझेंट आहे, दे आर हॅव्हिंग रूट्स, ट्रू रूट्स. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ट्रू रूट्स आहेत. मोस्ट ऑफ द टाइम स्टेम जे असतं ते कसं असतं, स्टेम इज एरियल असतं. आणि काहींच्या बाबतीत जर बघायचं झालं तर दे आर गोइंग टू शो म्हणजे स्टेम कसं आढळतं तर त्यांच्यामध्ये अंडरग्राऊंड स्टेम प्रेझेंट असलेलं पण आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर ह्या स्टेमवरती दे आर शोज द प्रेझेन्स ऑफ लिव्ज ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. लाईक दिस फिदर लाईक ग्रोथ त्यांची असलेली आपल्याला आढळून येते. पिसं ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे ती प्रेझेंट असलेली आपल्याला आढळून येतात. आता हे जे लिव्ज आहेत या लिव्ज बाबत थोडी माहिती मी तुम्हाला सांगते की टेरिडोफाइट्समध्ये आढळणारे जे लिव्ज आहेत ते स्ट्रक्चरली दोन प्रकारचे आढळतात, मायक्रोफिल्स किंवा मायक्रोफाइल्स अँड दॅट ऑफ दी मॅक्रोफाइल्स. आता मायक्रो द नेम इट सेल्फ इंडिकेट्स दॅट मायक्रो मीन्स स्मॉल अँड फिलस मीन्स किंवा फाइल्स मीन्स द लिव्ज म्हणजे ज्यांची पानं लहान आहेत त्या लिव्जला म्हटलं तर मायक्रोफाइल्स. आणि त्याचं एक्झाम्पल आहे सिलायजिनेला. ही एक काय आहे, ॲक्वॅटिक टेरिडोफाइट आहे. सिलायजिनेला इज अ ॲक्वॅटिक टेरिडोफाइट. आणि दुसरा जो पानांचा स्ट्रक्चरवरून प्रकार आहे त्याला म्हटलं तर मॅक्रो. मॅक्रो मीन्स लार्ज, तर मोठ्या आकाराची पानं. आणि त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे तर फन म्हणजे जे आपण नेचे बघतो त्या नेचरमध्ये आढळणारी जी पानं आहेत ती. आता ह्या व्यतिरिक्त लिव्ज जे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणू की मॉर्फोलॉजिकली जे आपण म्हणतो की अरेंजमेंट
त्या प्रकारावरती लीव्हचे दोन प्रकार पडतात, सिंपल अँड सेसाईल, म्हणजे अगदी साधे असतात आणि देठ विरहित असतात. सेसाईल म्हणजे काय, देठ विरहित, आणि त्याचं एक्झाम्पल आहे लायकोपोडियम, हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि काही लीव्ज कसे असतात, लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड, म्हणजे फर्नमध्ये जसे आपल्याला आढळतात. हे लार्ज लीव्ज आहेत आणि कसे आहेत, एकाड, म्हणजे इकडे एका बाजूला एक, इकडे एका बाजूला, म्हणजे कसे कान ज्याप्रमाणे असतात, एक या बाजूला एक या बाजूला. पिना मीन्स व्हॉट, द कानाप्रमाणे त्यांचा आकार असतो, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला. तर लार्ज आणि पिनेटली कंपाऊंड लीव्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला असे दोन प्रकार लीव्सचे त्यांच्यामध्ये आपल्याला आढळतात. तर असे हे जे फर्न आहेत, ह्या फर्नमध्ये आपल्याला लाईफ सायकल जे आहे, ह्या लाईफ सायकलमध्ये तुम्हाला काय आढळतं, तर ह्याच्यामध्ये स्पोरोफाइट जी आहे, या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे, ही स्पोरोफाइट काय आहे, मेन प्लांट बॉडी असलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे तुम्हाला MCQs मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच इज द मेन प्लांट बॉडी इन केस ऑफ टेरिडोफाइट्स. सो स्पोरोफाइट इज द मेन प्लांट बॉडी. आणि ह्याच्यानंतर पुढचे जे सगळे तुमचे काय आहेत, किंगडम प्लांटी मधले जे प्लांट्स आहेत, इन्क्लुडिंग इन फेनेरोग्राम्स, तर स्पोरोफाइट ही काय येते, त्याच्यामधली मेन प्लांट बॉडी प्रेझेंट असलेली आपल्याला आढळून येते. तर स्पोरोफाइट ही काय आहे, त्याची मेन प्लांट बॉडी. तर स्पोरोफाइट म्हणजे काय आहे, सो द प्लांट बॉडी विच इज हॅव्हिंग रूट्स. आता ह्याच्यातले जे रूट्स असतात की नाही, तर हे आधी प्रायमरी जे रूट्स असतात अगदी छोटे छोटे, दे गेट रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटिशियस रूट्स. ते कशाने रिप्लेस केले जातात, दे गेट रिप्लेस्ड बाय दी ॲडव्हेंटिशियस रूट. आता ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणजे काय, अगदी केसांप्रमाणे बारीक बारीक रूट्स प्रेझेंट असलेले आपल्याला आढळतात. अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही ज्वारीचं ताट किंवा ऊस तुम्ही बघितलेलं आहे. तर ही टॅपरूट सिस्टीम खाली जी असते तर मेन मूळ असतं आणि जमिनीलगत अशा भागांकडून काय केले जातात, तर अशा रीतीने आणखीन काही रूट्स प्रोड्यूस केले जातात, जे काय करतात, तर तो जो उंच वाढणारा वनस्पतीचा भाग आहे त्याला आधार देण्याचं काम करतात. त्यांना म्हटलं जातं ॲडव्हेंटिशियस रूट. तर इथली रूट सिस्टीम जी असते ती कशी असते, तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम असलेली आपल्याला आढळून येते. तर स्पोरोफाइट जी प्लांट बॉडी असते, त्या प्लांट बॉडीमध्ये तुम्हाला रूट्स आढळतात, स्टेम आढळतं आणि लीव्ज प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. आणि ह्या म्हणजे स्पोरोफाइट कडून काय प्रोड्यूस केलं जातं, दे प्रोड्युसेस स्पोर्स. काय प्रोड्यूस करतात, ते स्पोर्स प्रोड्यूस करतात. आणि हे स्पोर्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. कसे असतात ते, दे आर हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे काय, हॅव्हिंग हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन देम, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, तर हाफ क्रोमोझोम नंबर प्रेझेंट असलेला आपल्याला आढळून येतो. आणि ह्या हॅप्लॉइड पासून काय तयार होतं, दिस हॅप्लॉइड प्रोड्युसेस प्रोथॅलस. इट ग्रोज ॲज अ प्रोथॅलस. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जे म्हटलेलं होतं, मी तुम्हाला लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर सांगितलेलं होतं की ह्या दोन्हींमध्ये कॉमन जर काय असेल, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट, एक तर ग्रोथ जी होते ती मॉइस्ट प्लेसेसला होते मेजॉरिटी टाइम, आणि त्यानंतर ब्रायोफायटामध्ये बॉडी कशी असते, तर थॅलॉइड बॉडी असते. त्याचप्रमाणे टेरिडोफायटामध्ये सुद्धा एक लाईफ स्टेज जी आहे, हॅप्लॉइड लाईफ स्टेज, इट प्रोड्युसेस काय प्रोड्यूस करते, प्रोथॅलस प्रोड्यूस करते. आणि हे प्रोथॅलस कसं असतं, अगदी इनकॉन्स्पिक्युअस असतं, मीन्स डिटरमाइनिंग नसतं ते, म्हणजे आपल्याला वेल डिफरन्शिएटेड, अगदी आपण ठळकपणे सांगू शकू अशा प्रकारचं ते नसतं. पण ते कसं असतं, मल्टीसेल्युलर असतं. इट इज मल्टीसेल्युलर अँड फ्री लिव्हिंग. आणि त्याचबरोबर ते कसं असतं, ऑटोट्रॉफिक इन नेचर असलेलं आपल्याला आढळून येतं. तर ही जी स्टेज आहे, इट इज अ हॅप्लॉइड स्टेज. आणि हे कोण प्रोड्यूस करतात, तर स्पोर्स प्रोड्यूस करतात. आणि हे स्पोर्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं स्पोरॅन्जिया. काय म्हटलं जातं त्याला, स्पोरॅन्जिया असं म्हटलं जातं. आणि हे जे स्पोरॅन्जिया आहेत ते कोण प्रोड्यूस करतं, किंवा ह्या स्पोरोफाइट मार्फत ते प्रोड्यूस केले जातात. स्पोरोफाइट प्रोड्युसेस स्पोरॅन्जिया, आणि स्पोरॅन्जिया कन्सिस्ट ऑफ दी स्पोर्स इन देम. म्हणजे अशा रीतीने, म्हणजे बीजाणू धानी असते आणि त्या बीजाणू धानीमध्ये बारीक बारीक काय प्रेझेंट असतात, स्पोर्स प्रेझेंट असतात. जे स्पोर्स कसे असतात, हॅप्लॉइड इन नेचर असतात. आणि ह्या हॅप्लॉइड बॉडीपासून काय तयार होतं, प्रोथॅलस तयार झालेलं आपल्याला आढळून येतं, विच इज नथिंग बट द गॅमेटोफायटिक फेज. आणि ह्या गॅमेटोफायटिक फेज पासून पुन्हा गॅमेट्स तयार केले जातात. हे गॅमेट, आता हे जे हॅप्लॉइड नंबर ऑफ काय तयार होतात, स्पोर्स, दे आर विथ द हेल्प ऑफ कोणत्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमधून तयार होतात, दे आर प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन कॉल्ड एज दी मिओसिस. मिओसिस ही जी सेल डिव्हिजन आहे
ती सेल डिव्हिजन 2 प्रकारचे असतात, मायटोसिस आणि मिओसिस. मिओसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस क्रोमोझोम नंबर हाफ होतो म्हणजेच हॅप्लॉइड होतो, आणि मायटोसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस इक्वेशनल म्हणजे किती, तर त्या ठिकाणी जो क्रोमोझोम नंबर आहे तो काय होतो, त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला ऑकर होतो. तर इथं मिओसिसने हॅप्लॉइड सेल तयार होते, प्रोथॅलस तयार होतं, गॅमेटोफॅटिक फेज होते, गॅमेटोफॅटिक फेजपासून पुन्हा गॅमेट्स तयार केले जातात, ज्याला मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन असं म्हटलं जातं. मग मेल सेक्स ऑर्गन जे आहे त्याला म्हटलं जातं अँथ्रिडिया असं म्हटलं जातं. फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे इट इज कॉल्ड ॲज दी आर्केगोनियम असं त्याला म्हटलं जातं. आर्केगोनियम स्थिर असतो, अँथ्रिडिया पाण्यामार्फत वाहून आणले जातात. त्यानंतर ते म्हणजे जे आर्केगोनियम असतं त्याच्याबरोबर ते काय होतात, फ्यूज होतात, आणि त्यानंतर पुन्हा डिप्लॉइड स्पोरोफायटिक फेज कशी आहे, इट इज ऑलवेज डिप्लॉइड, म्हणजे गॅमेट्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून ती काय होते तर तयार झालेली आपल्याला आढळून येते. सो दिस इज रिलेटेड विथ द विच ग्रुप, तर टेरिडोफायटा ऑफ क्रिप्टोगॅम्स विच बिलॉंग्स टू द व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये त्याचा समावेश होत असलेला आपल्याला आढळून येतो. आता ह्याच्यानंतर रिलेटेड विथ म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन जे आहे, या अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये तुम्हाला काय आढळून येतं, प्रॉमिनंट फेज स्पोरोफाइट म्हणजे मेन विच इज फॉलोड बाय गॅमेटोफाइट, देन गॅमेटोफाइट इंटू स्पोरोफाइट. अशा रीतीने हे चक्र सतत काय असतं तर जे रिप्रोडक्शन सायकल आहे ती त्यांची कंटिन्यू ही केली जाते. सो दिस इज रिलेटेड विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी टेरिडोफाइट्स. असे हे जे टेरिडोफाइट्स आहेत त्याच्या एकूण पृथ्वी तलावरती जवळजवळ 400 जनरं आहेत, आणि 400 जनरामध्ये एकूण 11,000 स्पेसीज आपल्याला कशाच्या आढळतात तर टेरिडोफाइटाच्या आढळतात. आणि टेरिडोफाइट्स जे आहेत यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते एकूण 4 गटामध्ये होतं. सिलोप्सिडा एक्झाम्पल सिलोटम ह्या ठिकाणी आहे. लायकोप्सिडाचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सिलाजिनेला विच इज ॲक्वॅटिक म्हणजे टेरिडोफाइट आहे. त्यानंतर स्पेनोप्सिडा एक्झाम्पल आहे याचं इक्विसेटम, आणि टेरिडोप्सिडामध्ये एक्झाम्पल आहे ते आहे ड्रायोप्टेरिस, फर्न, देन ॲडॅन्टम आर द एक्झाम्पल्स बिलॉंगिंग टू म्हणजे टेरोप्सिडामध्ये इन्क्लुडेड आहेत. आता हे कसे तर काहीतरी अल्फाबेट ठेवून हे पाठ करायचं, म्हणजे PLSP ह्याच्यापासून एक शब्द तयार करा आणि ते लक्षात ठेवा. ह्यातले एक्झाम्पल मात्र चांगल्या रीतीने लक्षात ठेवायची जी तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला विचारली जाऊ शकतात, त्यामुळे हे एक्झाम्पल ह्या ठिकाणी व्यवस्थित ही करायची आहे. आता जसं आपण सांगितलं की ब्रायोफायटामध्ये तुम्ही मॉसेस आणि लिव्हर रॉट्सचा अभ्यास करता, तसं टेरिडोफाइट्समध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करता, टेरिडोफाइट्स इन्क्ल्यूड्स फर्न अँड हॉर्सटेल. म्हणजे अगदीच तुमच्या पुस्तकात दाखवायचं झालं तरी डायग्राम दिलेले आहेत. इथं NCERTचं जे बुक आहे त्याच्यामधले मी तुम्हाला काही डायग्राम दाखवते. या ठिकाणी AG डायग्राम आहे टेरिडोफायटामधली, ही सिलॅजिनेला ॲक्वॅटिक फर्नची ह्या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. B ह्या ठिकाणी तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ती इक्विसेटमची म्हणजे ज्याला आपण हॉर्सटेल म्हणतो, ते हे हॉर्सटेलची टाईप ह्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर रेग्युलर ह्या ठिकाणी डायग्राम जी दाखवलेली आहे ती फर्नची ह्या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा फिगर नंबर 3.6 फर्नची ह्या ठिकाणी डायग्राम तुम्हाला मेन्शन केलेली आहे. आता त्याच्यानंतर थोडक्यात आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स टेरिडोफायटाचा बघूयात. आता टेरिडोफायटामधल्या ज्या वनस्पती आहेत टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, आणि ह्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे दे आर सॉईल बाइंडर्स. हे जे आहेत ना टेरिडोफाइट्स दे आर सॉईल बाइंडर्स. सॉईल बाइंडर्स म्हणजे काय, तुम्ही ब्रायोफायटामध्ये पण शिकलेला आहात, म्हणजे ज्याला आपण सॉईल इरोजन, जमिनीची धूप होते असं म्हणतो. जमिनीची धूप होते म्हणजेच काय होतं की जमिनीवरची जी काही माती आहे ती पाण्याबरोबर वाहून जाते आणि त्यामुळे जमीन काय होतात तर उजाड होतात. तर उजाड न होण्यापासून जमिनीला वाचवायसाठी बाइंडर्स हवे असतात. मग ते बाइंडर्स जे आहेत ते म्हणून कोण काम करतात तर टेरिडोफाइट्स. त्यांना रूट्स आहेत, ते रूट्स काय करतात तर सॉईल पार्टिकल्स पकडून ठेवण्याचं काम हे त्यांच्यामार्फत केलं जातं. देन सेकंड इम्पॉर्टन्स दे आर यूज्ड ॲज अ किंवा यूज्ड फॉर मेडिसिनल पर्पज. मेडिसिनल पर्पजसाठी ह्याच्यामधले काही प्लांटचे जे पार्ट्स आहेत ते वापरले जातात. मेनली पेन किलर्स वगैरे किंवा ज्याला आपण काय म्हणतो की काही आयुर्वेदिक प्रिपरेशन्समध्ये ह्या मेडिसिनल प्लांट्सचा काय किंवा मेडिसिनल पर्पजेससाठी त्याचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर तिसरा जर उपयोग आपण बघायचा म्हटलं तर इट इज यूज्ड ॲज अन ऑर्नामेंटल प्लांट. ऑर्नामेंटेशन म्हणजे काय, सुशोभीकरण करणे. तर सुशोभीकरणासाठी अशा प्रकारच्या टेरिडोफायटा गटामधले जे काही
वनस्पती आहेत, मोस्टली नेचे हे जे आहेत ते काय केले जातात तर लावले जातात. सो दीज आर द सर्टन मेन इम्पॉर्टंट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स रिलेटेड विथ द टेरिडोफाइट्स. होप सो तुम्हाला टेरिडोफाइट्सबद्दल व्यवस्थितरित्या माहिती कळालेली असेल. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, टेरिडोफाइट्स म्हणजे फिदर लाईक प्लांट्स जे आहेत विच बिलॉंग्स टू व्हॅस्क्युलर प्लांट्स ऑफ द क्रिप्टोगॅम्स. ह्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम, सिम्पल व्हॅस्क्युलर सिस्टीम विथ झायलेम अँड फ्लोएम व्हॅस्क्युलर टिश्यू त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. झायलेम आणि फ्लोएम व्हॅस्क्युलर टिश्यू काय म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत त्यांच्याद्वारे काय केलं जातं, शरीराला वेगवेगळे घटक पुरवले जातात, तसंच इथे झायलेम मार्फत पाणी पुरवलं जातं आणि फ्लोएम मार्फत काय पुरवलं जातं तर अन्न ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ते काय केलं जातं प्रोव्हाइड केलं जातं. तर हे व्हॅस्क्युलर टिश्यू यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर टेरिडोफाइट्स काय आहेत, ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स असलेले आपल्याला आढळून येतात, ज्यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं दे शो ट्रू रूट्स, स्टेम, लिव्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. आणि मेन मुद्दा काय आहे यांच्यामध्ये, हे ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत बिकॉज दे आर एबल टू ग्रो ऑन अ लँड ऑल्सो. त्यानंतर यांच्यामध्ये स्टेम एरियल किंवा अंडरग्राऊंड असतं. लिव्स जे स्ट्रक्चरली आहेत ते मायक्रो फाइल्स म्हणजे अगदी छोटे लिव्स, मॅक्रो मोठे लिव्स यांच्यामध्ये आढळतात. आणि मॉर्फोलॉजिकली जर बघायचं झालं तर सिम्पल सेसाईल लिव्स प्रेझेंट असतात किंवा लार्ज आणि पिनिएटली कंपाऊंड लिव्स यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतर त्यांचे क्लासिफिकेशन आणि त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. पण टेरिडोफाइट्सच्या बाबत जर बघितलं म्हणजे जसं आपण गुलाबाची कांडी कट करून ती लावू शकतो तसं फर जर कट करून आपण लावायचं म्हटलं तर ते आपण काय करू शकत नाही, लागवड ही त्याची करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये ट्रू कॅम्बियम जे ग्रोथसाठी आवश्यक असतं ते त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येत नाही. आता त्याच्यानंतर थोडासा मी नीट वगैरेसाठी रिलेटेड जो पार्ट आहे ह्या चॅप्टरमधला तो तुम्हाला सांगते की स्ट्रॉबेरी किंवा स्ट्रॉबियम किंवा त्याला कोन असं म्हटलं जातं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पुस्तकामध्ये हे पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे स्ट्रॉबिलस सिंग्युलर त्याला म्हटलं जातं. म्हणजे जसं ज्वारीचं कणीस असतं आपल्याला त्याप्रमाणे ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय विच इज कॉल्ड ॲज दी सिंग्युलर त्याला काय म्हटलं जातं स्ट्रॉबिलस असं म्हटलं जातं आणि प्लुरलमध्ये त्याला स्ट्रॉबिली असं म्हटलं जातं किंवा त्याला दुसरं नाव आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी कोन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. व्हॉट इज दिस स्ट्रक्चर ॲक्च्युअली, तर ह्याच्यामध्ये फर्नसारखे जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण काय म्हटलंय की दे आर हॅव्हिंग स्पोरोफाइट. स्पोरोफाइट म्हणजे अशा प्रकाराने त्यांच्यामध्ये काय असतो स्पोरॅन्जियम प्रेझेंट असलेला आपल्याला आढळून येतो. आणि ह्या स्पोरॅन्जियम भोवती काय प्रेझेंट असतात लीफ लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात लाईक दिस विच आर कॉल्ड ॲज दी स्पोरोफिल्स. फिल्स म्हणजे काय पानं आणि स्पोरो म्हणजे काय तर स्पोरॅन्जियमच्या भोवती जी आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर स्पोरोफिल्स. मग कधी कधी ह्या स्पोरॅन्जियाच्या भोवती असणारी जी पानं आहेत ती इतकी घट्ट असतात की दे आर गोइंग टू प्रोड्यूस द कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर लाईक दिस. ओके, अँड दिस स्ट्रक्चर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज स्ट्रॉबिलस असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं स्ट्रॉबिलस किंवा त्याला दुसरं नाव आहे इट इज ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज कोन असं त्याला म्हटलं जातं. आणि हा स्ट्रॉबिलस पक्व झाल्यानंतर याच्यामध्ये काय असतात स्पोर्स असतात जे नंतर काय केलं जातं डिस्पर्स केले जातात. सो दीज स्ट्रक्चर्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज स्ट्रॉबिलस. अँड व्हॉट आर स्ट्रॉबिलस the sporangium which is covered by the sporophylls to form a compact structure. म्हणजे आता ह्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो the sporangia covered with the sporophylls to form compact structure called as काय म्हणायचं त्याला स्ट्रॉबिलस किंवा कोन असं त्याला म्हटलं जातं. सो दीज आर द सर्टन टर्म्स विच आर रिलेटेड विथ म्हणजे की जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वाचे आहेत रिलेटेड विथ द टॉपिक टेरिडोफाइटा. थँक्यू. विल स्टॉप हिअर.